रत्नागिरीमध्ये सीएनजीची टंचाई निर्माण झालेली आहे। पंपांवरच्या वाहनांच्या रांगा ह्या आता वाढत चालल्यात। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य वाहन चालकांकडून आता सीएनजीला पसंती दिली जाते, पण सीएनजीची सुद्धा टंचाई कायम आहे। वाहन चालकांना त्यामुळे मोठा मनस्ताप होतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी येत असतात, पण तिथे पर्यटक सुद्धा अडकून पडलेले आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे आणखी तपशील देत आहेत, बघूया। पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे, त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। यामुळे वाहन चालकांना 1.5 ते 2 तास रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की जे वाहन चालक आहेत ते गेल्या 1.5-2 तासांपासून सीएनजी पंपावर रांग लावून उभे आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण सीएनजीचे जे पंप आहेत या ठिकाणी सीएनजीचा तुटवडा निर्माण झालेला आहे। वाहन चालकांचे मोठे हाल झालेले आहेत। कोकणात अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि या पर्यटकांसमोर या सीएनजी टंचाईमुळे मोठे संकट निर्माण झालेले आहे। त्याचबरोबर स्थानिक जे वाहन चालक आहेत तेही या ठिकाणी अडचणीत सापडलेले आपल्याला दिसत आहेत। आपण बघू शकतो भली मोठी रांग मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात लागलेली आपल्याला दिसत आहे। आपण बघितलं की गॅस टंचाईमुळे या ठिकाणी सीएनजी साठी मोठ्या रांगा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात लागलेल्या आपल्याला दिसत आहेत। प्रशासनाने यावर योग्य तो तोडगा काढावा आणि मोठ्या प्रमाणात सीएनजी उपलब्ध करावा अशी वाहन चालकांची मागणी आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।